वाटतंय कोण निवडून येईल? इथे शंकर भाऊ जगताप येणार, लाखाच्या फाडकाच्या पुढेच लेडीज भेटणार त्यांना. काय काय समस्या आहेत या भागाच्या जे अजून पण सुटलेल्या नाहीत आणि भाऊ आले तर नक्कीच सुटतील? त्यांनी लक्ष्मण भाऊच्या मार्फत त्यांनी भरपूर पहिल्यांदा पण त्यांनी भरपूर कामं केलेली आहे, बऱ्याचशा समस्या सोडवलेल्या आहे त्यांनी, आणि इथून पुढे पण ते निवडून आल्यावर करतीलच कामं. म्हणजे भरपूर विकास झालेले केलेला आहे, भरपूर विकास केला. आम्ही नगरसेवक असताना पण त्यांनी आम्हाला पण भरपूर मदत केली, आणि आता नानांनी पण त्यांना साथ दिली, त्यामुळं 100% त्यांचं सीट लागणार. नाना स्वतः त्यांचा प्रचार करतात, आणि नानाच्या मार्फत आम्ही पण त्यांचा प्रचार करतो. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे, महायुतीकडून शंकर जगताप की अपक्ष भाऊसाहेब भोईर? शंकर जगताप येणार. शंकर जगताप. हो, काय काय विकास झालाय? त्यांनी भरपूर सुधारणा केली. लक्ष्मण जगताप होता त्याने पण भरपूर सुधारणा केली, आणि त्याने पण शंकर जगतापने पण भरपूर सुधारणा केली. त्याचं नावच शंकर आहे. त्या शंकर कर शब्दातच तो सगळ्यांचं काम कार्य करीत असतो, म्हणून शंकर जगताप येणारच. शंकर 100% सांगते. या भागातल्या काय काय समस्या आहेत अजून पण ज्या सुटल्या नाही? तो सोडवणार. आता निवडून आल्यानंतर आम्ही त्याला सांगणारच, आणि तो काम करणारच आमचं. काय वाटतं कितीचे लीडनी जिंकतील ते मला सांगता येणार नाही, पण ते जिंकणार नक्की. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शंकर शेठ जगताप निवडून येतील. किती लीड घेऊन विजय होतील? 80,000च्या पुढे लीड घेतील. अजून काही कामं शिल्लक आहेत? काय काय अजून समस्या आहेत त्या सुटतील का? निश्चितच प्रश्न सुटतील. जे ब्लू झोनचा प्रश्न आहे तो पण लवकरात लवकर सुटेल. जे काय पाणी कमी आहे आता ते पण 24 तास पुरेल असं व्यवस्था होईल. आता असं सांगायला येते की महागाई, लाडकी बहीण योजना काढल्यानंतरही महागाई अजूनही वाढती चालली. मग यावर काय वाटतं तुम्हाला? पहिल्यापासून वाढतच चाललेलं आहे, ते काही कमी होणार नाहीच आहे. काय लाडकी बहीण योजना ही चांगली आहे, सगळ्यांना त्याचा चांगला फायदा भेटेल. आम्हाला तर शंकर जगताप यांचं पार्ट जड वाटतंय. काय 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 त्यांच्याकडून काय काय कामं केलेली आहेत, आणि अजून ते आणि पुढच्या ते जर निवडून आले तर काय काय बदल होईल? नाही, त्यांचे तर काम आधीपासून चालूच आहे, तरी काय अजून काय समस्या असेल ते करतील पूर्ण. कारण का तसं बघायला गेलं की ही एक दुरंगी लढत आहे, पण त्याच्यामध्ये पारडा जड आहे शंकर जगतापच. कारण का त्यांची कामं पण भरपूर झालेली आहे, आणि एक त्यांचं जरा आता मध्ये आमची इथं झाली भाषणं, काकडे पार्कमध्ये त्यांना 10-15 प्रश्न विचारले होते, त्यांचं उत्तर योग्य दिलं, तर पारडं त्यांचं जड वाटतं मला. म्हणजे जर भाऊ निवडून येतील तर या एरियातल्या काय काय समस्या आहेत त्या सुटतील? आता सध्या त्यांनी निवडून यायच्या अगोदरपासूनच कामं चालू केलेली, तर निवडून आले होते मग भरपूर कामं करणार. आता सध्या आमच्या इथे बी कामं चालू आहे. निवडून यायच्या अगोदरच पक्ष निवडून येऊ अगर नाही येऊ, पण त्यांची कामं चालू आहेत. तसं आता सिमेंटचे रोड बीड झालेले आहेत, तसं एवढं तर आमच्या भुयाळीमध्ये आता सध्या तर काय एवढ्या समस्या नाहीये, पण चला बाकीचे काय काम आहे किरकोळ ते कामं करतात. लीड तर माझ्या मते त्यांना असं एकदम फायटिंग घेणारा माणूसच नाहीये, स्ट्रॉंग माणूस नाहीये, त्याच्यामुळे ते माझ्या मते तरी 70-80 हजारांनी यायला पाहिजे लीडनी.